गोण्यांमध्ये भरून ठेवलेली ही रोकड आहे चेंबूर पोलिसांनी पकडलेली। घाटकोपर मानखुर्द लिंक रोड इथं छेडा नगर भागात पोलिसांनी MH14 DJ 0707 या निसान गाडीतून 10 कोटी 10 लाख रुपयांची रोकड पकडली। ही रोकड घेऊन जाणाऱ्या या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यावर चौकशीत ही रोकड वैद्यनाथ अर्बन सहकारी बँकेची असून घाटकोपर शाखेतून पिंपरी चिंचवड शाखेत नेली जात असल्याचं सांगण्यात आलं। या प्रकरणाची तातडीनं दखल घेत RBIनं या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे। RBIचं 3 जणांचं पथक याची चौकशी करत आहे। कोऑपरेटिव्ह बँकेची ही रक्कम आहे, याच्यामध्ये 10 कोटी 10 लाख रुपये आम्ही ताब्यामध्ये घेतलेले आहेत। ह्या नोटामध्ये 500 रुपये दराच्या जुन्या नोटा आहेत आणि त्याची एकूण किंमत ही 10 कोटी रुपये आहे। त्याचबरोबर 2000 रुपये दराच्या काही नोटा आहेत आणि त्याची किंमत 10 लाख रुपये एवढी होते। बँकेचा कारभार पारदर्शक असल्याचा दावा बँकेच्या संचालिका आणि भाजप खासदार प्रीतम मुंडे यांनी केलाय। मुंबई ब्रांचकडून पुणे ब्रांचकडे जाणारी रक्कम होती आणि त्याच्यात कोणतंही अनअकाउंटेड कॅश नाही आहे अशी मला माहिती बँकेच्या सूत्रांकडून मिळालेली आहे आणि वैद्यनाथ बँकेचा आजपर्यंत कारभार हा नेहमी पारदर्शक आणि स्वच्छ राहिलेला आहे। त्या पार्श्वभूमीवरती कुठेही तिथे शंकेचं मला काही स्थान वाटत नाही। भाजप खासदाराची बँक असल्यानं अर्थातच याचं राजकारण सुरू झालंय। चलनातून रद्द झालेल्या नोटा परळी शाखेतून मुंबईच्या शाखेत नेण्याचं मुळात कारणच काय असा सवाल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी उपस्थित केलाय। जुन्या नोटा काळ्याच्या पांढरा करण्यासाठी बँकेचा वापर केला जातोय हे या ठिकाणी स्पष्ट होत आहे। म्हणून याची सरकारने पूर्ण चौकशी केली पाहिजे। IT डिपार्टमेंटनी याच्यात पूर्ण हस्तक्षेप केला पाहिजे। त्याचबरोबर RBIने सुद्धा या पूर्ण बँकेची चौकशी केली पाहिजे। वैद्यनाथ बँकेच्या एकूण व्यवहारावर यापूर्वीही RBIने अनेक ताशेरे ओढलेले आहेत। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की एकंदरीतच जर बँकेच्या संदर्भामध्ये दोन्हीही शाखेत एवढे मोठे व्यवहार नसतील तर जुन्या नोटा मुख्य शाखेतून घाटकोपरमध्ये कुणाला द्यायला आल्या होत्या। या प्रकरणी काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित होत आहेत। बँकेची रोकड खासगी गाडीतून कशी नेली जात होती? घाटकोपर शाखेतील रोकड पिंपरी चिंचवड शाखेत नेली जात असल्याचं सांगितलं असं असेल तर गाडीत परळी शाखेतील मॅनेजर आणि शिपाई कसे? एवढी मोठी रोकड नेत असताना गाडीत सुरक्षारक्षक का नव्हते? बँकेची रक्कम असेल तर ती गोवऱ्यांसारखी गोण्यांमध्ये का भरली होती? या प्रश्नांची उत्तरं बँकेचे अधिकारी आणि संचालकांना द्यावी लागणार आहेत। कुठेतरी पाणी मुरतंय हे मात्र खरं। ब्युरो रिपोर्ट झी मीडिया। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।